तर हा व्लॉग खूप लेट टाकलेला आहे. हा बड्डेच्या दुसऱ्या दिवशीचा व्लॉग आहे आणि त्याच्यानंतर काय काय झालं ते आहे, पण थोडा लेट टाकला आहे. तर बघाल आणि सांगाल कसा वाटला. एव्हरीवन, कशा सर्व मजेत ना. तर आता आम्ही चाललो आहोत भूर. भूर म्हणजे कुठे? आज आहे श्री संत गजानन बाबा यांचा प्रगट दिन आणि माझ्या वहिनीकडे असते मोठा महाप्रसाद. तिथे सईचा बर्थडे झालेला आहे आणि मस्तपैकी घरी पूजाची मम्मी आलेली आहे आणि मस्त आम्ही रात्री एन्जॉय केला. पोरींनी खूप एन्जॉय केला, छान व्हिडिओ काढले आणि मी तर अजूनही अशी सुस्तच आहे. तर आता आम्ही जात आहो आमच्या गाडीमध्ये. चला गा. पूर्वा आहे सोबत, पूजा आहे, पूजाची मम्मी, मी आणि हे. आज अजून संध्याकाळी 7 वाजता आरतीला जायचं आहे. आमच्या ऑफिसचे सर आहे त्यांच्या अपार्टमेंटमध्ये आणि नंतर तिथून मग यांच्या मित्राकडे पुन्हा रात्रीचे जेवण करायला म्हणजे महाप्रसाद घ्यायला जायचं आहे. तर झालेले आहे, सगळेजण रेडी झाले आहे. गुरु मम्मीकडे गेला आहे, तो मम्मी त्याच्या मामासोबत गेला आहे बाहेर. सई म्हणे मी येत नाही, सई घरी आहे तिच्या बहिणींसोबत. आता सईला आणि गुरुला आम्ही संध्याकाळी घेऊन जाऊ. आता या, चला मॅडम. सुंदरी तुझं नाव काय? पूर्वा. हे चुन्याची दुसरी गर्लफ्रेंड, पहिली गर्लफ्रेंड येऊन राहिली आता. दोन हँडल करून राहिले. चुन्याची मजा आहे आता, 2 गर्लफ्रेंड ॲट अ टाइम. तो दोघांना सारखं घातलं, दोघांनी तो ठेवायला तयार आहे. आता पाहू आता काय होते. तर चला आता आम्ही हे घराजवळ आणि एक मोरशी घराच्या बाहेर गेला पाहिजे ना, एक जण मोरशीले घराच्या बाहेर, एक घरवाली एक बाहेरवाली आहे ना. चला तर आज आम्ही गजानन बाबा प्रगट दिनानिमित्त जेवायला आलो होतो. तर माझ्या वहिनीची इथलं आहे हे. तर पूजाची आई, मी, पूर्वा आम्ही सगळेजण इथे जेवायला आलो होतो आणि दरवर्षी यांची ते खूप मोठा प्रसाद असते, पण नेहमी घराजवळ असते, पण आज त्यांनी थोडंसं वेगळ्या ठिकाणी ठेवलं आणि खूप छान असं मोकळ्या ठिकाणी होतं. तर तुम्ही बघू शकता, मस्त आम्ही जेवण केलं. चला आमचं जेवण झालं. काकू जेवण झालं मस्त. पूजा झालं. आमच्या भाभीचितलं जेवण आहे, गुड्डी भाभीचितलं. नेहमी असतं गजानन बाबांचं, नेहमी दरवर्षी प्रगट दिनानिमित्त महाप्रसाद ठेवतात आणि आज इकडे ठेवला आहे त्यांनी. रेल्वे स्टेशनच्या साईडला, बॅक साईडला मंदिर आहे इथे दुर्गा माताचं इथे. आणि जेवण खूप छान होतं, खूप छान होतं. हां, खूप छान होतं आणि आम्ही मस्त जेवलो. मेन म्हणजे होता मसाले भात, आपला आवडता. चला आता आमचं जेवण झालं, आता आम्ही निघतो. स्वामी मात्रे मा कामना पूर्ती. जय देव जय देव जय जय सच्चित स्वरूपा स्वामी गणरा. त्यानंतर आम्हाला रात्री परिक्रमा अपार्टमेंट साईनगर इथे पण आरतीला बोलवलं होतं. माझ्या ऑफिसमध्ये आनंद सर जे जॉब करायचे, म्हणजे ते सिनियर होते, हे जे आरती करत आहे तेच. तर आम्ही त्यांच्या हाताखालीच होतो तिथे. तर त्यांनी मला आमंत्रित केलं होतं आणि खूप छान वाटत होतं. आपल्याला आरतीसाठी बोलवलेलं आहे. धन्यवाद आनंद सर. चला बाय. त्यानंतर संध्याकाळी आम्हाला परत एक जेवण होतं आणि इथे संध्याकाळी आम्ही नेहमी जात असतो. तर हे पण आज खूप दूर होतं. नेहमी आमच्या घराजवळ जेवण राहते. जेवण केलं आणि मग घरी आलो दुसऱ्या दिवशी. मग तर नमस्कार मित्रांनो, कशा तुम्ही सगळेजण. आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि तंदुरुस्त असणार. तर आजचा दिवस खूप चांगला आहे मित्रांनो. आज आमच्या घरी बारामतीची शान आणि बाण पांडुरंग दादा आलेले आहे आमच्या घरी आणि खूप मस्त वाटलेलं आहे. दादाने खूप मोठं एक सरप्राईज दिलेलं आहे आम्हाला. ॲक्च्युली सरप्राईज झाले. हां, अचानक सरप्राईज झालेलं आहे. ॲक्च्युली दादा, पांडुरंग दादा आले होते वर्धेला प्रोग्रामच्या निमित्ताने आहे ना. आणि मग दादाला असं वाटलं की बा आता इथून जवळच आहे, तर मग ते आम्हाला भेटायला आले. आणि धन्यवाद दादा की तुम्ही आम्हाला आठवणीमध्ये ठेवलेलं आहे. तर मग दादा इथं आले. इथं त्यांना मी खूप फोर्स केला की दादा आजच्या दिवस थांबून जा, पण दादाला त्यांच्या मुलांची, लेकरांची, बायकोची, घरच्याची खूप आठवण येऊन राहिली. तुम्ही चेहऱ्यावरून त्यांचं पाहू शकता, एकदम रडकोटी चेहरा आलेला आहे त्यांचा. खूप आठवण येऊन राहिली. तर ते म्हणे दादा म्हणे आज ते थांबू नका म्हणे, मी तुम्हाला माफी मागतो म्हणे.
पण नेक्स्ट टाइम जेव्हा पण येणार मी तेव्हा 2 ते 3 दिवस नक्की राहणार. हा इथं आल्याच्या नंतर शूट करणार, मस्त इथं फिरायला जाणार. चंद्रपूरचं ते ताडोबा आहे, चिखलदरा आहे, अंबाबाईचं मंदिर आहे, खूप काही पॉइंट आहे इथे जवळपास. जस्टच आलो मी, एक तास झाला आलेलो. 1 तास झाला आणि 1 तास माहित पण नाही पडलं कसा गेला तर. गप्पा मारत जेवण वगैरे केलं मस्तपैकी. आणि आता मी निघालो बारामतीला 6 वाजता. आय थिंक मला रात्री 12-1 वाजतील जायला. पण ओके मध्ये जाईल. हा ते दादा तर एकदम ओके काम आहे, टापाटीप काम आहे आणि खूप चांगलं वाटलं दादा तुम्ही आले आमच्याकडे. आणि दादा खूप छान अँकरिंग करतात आणि 50 जणांची मिमिक्री करतात, 51 जणांची मिमिक्री करतात. 51 आज तर पुष्पाची पण मिमिक्री करून आले तिकडे. काय गोष्ट करतात हो. करून दाखव. त्याला माईक लागतं प्रॉपर. अरे यार माईक नाही आमच्या इथं. आम्ही तुम्ही नेक्स्ट टाइम माईकच घेऊन येतो आम्ही. माईक साऊंड तरी पण मी 1-2 जणांचं तुम्हाला करून दाखवतो, जे विदाउट माईक सुद्धा येऊ शकतो. जसं की माझं फेमस सगळ्यात महत्वाचं निळू फुले. कुठे गेले झोपेत उठवलं तर निळू फुले म्हणणार. या मायला सरम दादा, गाऊनवाली बाई म्हणजे कवळं कधीच म्हणायचं, बाईला कापून खावा. एक नंबर. आमच्या सईच्या वाढदिवसाच्या दिवशी खूप वाट पाहिली आम्ही खूप त्यांची, मिस केलं, पण त्यांचं काही येणं झालं नाही. थोडेसे प्रॉब्लेम्स असतात. ते तर चालूच पण त्या राहते दिवशीचा दादा. दादा असते तर अजून म्हणजे मजा आली असती दादा. मज्जा आली असती अरे, भयानक. खूपच मजा म्हणजे आली. दादाने ते असं त्यावेळेस म्हटलं चालते की तुम्ही मिस केला आमचा जो बर्थडेचा इव्हेंट, तुम्ही मिस मिस केला. अॅनिव्हर्सरीला येतं. अरे आता anniversary एवढा मोठा इव्हेंट करू काय? आता गुरुचा 10वा वाढदिवस. 10वा वाढदिवस गुरुचे आहे. 10वे वाढदिवस आहे. आणि आम्ही आता जाऊ बारामतीला तुमच्याकडे. बारामतीला आम्ही आता गाडीचं आमचं काम आहेच तर आम्ही त्या आम्ही बहाण्याने तिकडे बारामतीला येणार. आल्याच्या नंतर परत 2-3 दिवस तिकडेच राहणार. आणि एक तिकडे मिनिट. आम्ही मस्तपैकी ह्यांना बीचवर घेऊन जातो. मस्तपैकी क्या बात आहे, क्या बात आहे. बीचवर ते व्हिडिओ वगैरे नक्की तिकडे पण नाही. गावानं घालून येणार का? गाऊन तर आहेच, पेटे. ते गावडोली बाई फेमसच आहे. गावांवरच तिकडे मार्केट बिर्केटला जाता का? मी नाही तिकडे जात. मार्केटात फिरतच नाही ते. अच्छा, म्हणजे मी मार्केटमध्ये जातच नाही इकडे. मार्केटला तुम्ही जाता का? मार्केटला गाऊन मी पण घालून? कमी जातो. अच्छा, मार्केटला जाता कमी पण जातो. मार्केटला. Online आम्ही च जातो आहे. पण बांधून जातो. सहसा खूप ऑनलाईनच बोलावतो तसं आम्ही. काही नाही आहे एवढं की नाही, आपली संभ्रावती आहे. पण कधी कधी काय होते, घाई असते म्हणजे खूप आता- दादा. आणि मध्येच मग थांबवतात, मग आपण नाही म्हणू शकत. म्हणजे तुम्ही आता यांना मारायचं बंद केलंय का? मारता नाही आताच आज 2 दिवस थांबले होते. आज उद्याची व्हिडिओ मध्ये मारणार. स्क्रिप्ट रेडी आहे म्हटलं अजून Script ready आहे, ते. मारण्याची. रेडी आहे. भन्नाट. आणि याचं दुकान आहे ड्रेपरीचं बघा हा. इकडं. माल आलेला आहे. हे आज. आणि मी हे खतरनाक आहे तुमचं. मी काय म्हणतो, तुम्हाला त्याची गरजच नाही भाड्याने आणायचं. नाही. किती पण ड्रेपर घालून तुम्ही व्हिडिओ बापा, काढू बापा. शकता. बम, बम. पहिले मला टिक- भाड्याने आणावं टिकटॉकवर लागतं. टिकटॉकवर हाच धिंगाणा घातला होता दादा. हो का? हो. पण आता कसं आहे, कंटेंट चेंज झाले. आता कॉमेडी कंटेंट वेगळा आहे, म्हणून हे असं धिंगाण्यासाठी एक दुसरी आयडी बनवली आहे, अच्छा. रश्मी सोळने 1111. पण वेळ टाइम तिचे गेमिंगचे चॅनल आहे 2-3 बनवून ठेवतो. सेटअप आला आणि तुम्ही सगळं कंप्युटर टाइम gaming भेटून येते, राहिला. सगळं येते. मग त्यासाठी तुम्हाला सांगतो काय करायचं. तुम्ही करायचं एक बाय ठेवायची स्वयंपाकाला, धुण्या पाण्याला, पोरांकडे बघायला. तुम्ही ते कामच करत राहायचं. बाई, हे तर तयारच आहे. मी दुसरी बायको आणतो म्हणजे काय मी बाई म्हणलं, बायको नाही म्हणलं बरं का. ते तयार आहे. मी तर कधी तयार आहे. त्याला मी दुसरी बायको म्हटलं, तूच तर नाही म्हणतो. असं आहे ते त्याचं. बाहेर किती प्रामाणिक आहे ते पण विचारून जाऊन राहिलं. बाई आणायची, बायको हो, नको. बाय, बाय. चला या, तुमचा सत्कार करतो. या दादा या. काय सत्कार करतात बघू आता आपण. सत्कार तुम्ही असते एकदम मजेदार आपल्या झाले. गावाची. नारळ टोपी देऊन फर्स्ट टाइम आलोय First time, दादाच्या हो. घरी. ट्रॉफी बघून एकदम हे झालं. हो. आणि काय म्हणते बाई, एक आमची गावनले बाईची पण एक ट्रॉफी तुम्हाला देतो आम्ही. देतो आम्ही. अच्छा. हे अरे वा. Thank you. चला आता दादाला आपण ट्रॉफी त्याचा सत्कार करू. आम्ही कशा बनवून ठेवल्या की नाही आमच्या. आता आपल्याला जायचंय जेवण वगैरे मस्त रश्मी मोबाईल झालंय. चालू आहे. हम्म. जेवण वगैरे मस्त झालं आपलं. आणि जाता जाता आता दादांकडून तर यांचं एक नवीन सॉन्ग आलं होतं, गाऊनवाली बाई. हा, तर त्यावेळेस त्यांनी ते एक ट्रॉफी बनवून घेतली. मी तुम्हाला ट्रॉफी दाखवतो. प्रत्येकाला देतात. आज ते आपल्या नशिबात आली ट्रॉफी. जाता जाता छोटासा सत्कार करतात. सत्कार स्वीकारून आपण निघूया इथून बारामतीला.
आणि हळूहळू चाल दादा आणि पोचल्यावर फोन करा. हळूहळू चाल, तुम्ही भल्ली रॉकेट सारखी गाडी चालवता माहित आहे आम्हाला. आणि बसला मी पकडत होती, अरे रे 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 अरे रे. खतरनाक गाडी, जरा सेफ चालवता पण हळू चालवा. सेफली गाडी असते. आता मी गाडी बाबतीत अजिबात रिस्क घेत नाही. ते म्हणलं ना ब्रेक ऑइल थोडं कमी लगेच टाकून दे, ब्रेक पॅड थोडं कमी 1 महिन्यात चालेल, नाही महिना चालवायचं तू आताच नवीन टाक. बरोबर मी असंच करतो. आता टायर थोडं 3 महिने चालतील पण मी पुढच्या महिन्यातच टायर टाकून देणार. मला वाटतं काही पण येणार कुठे करा. ओके चला असेच यशस्वी व्हा. 51 जागी तुम्ही आता 1000 मिमिक्री करा, सगळ्यांची मिमिक्री करा. नाही मिमिक्री खूप आहे, ती फक्त प्रॅक्टिस लागते. एका घशातून तुम्ही हजारो आवाज काढू शकता. पण तुम्ही पाहिजे दादा वेब सिरीज जर कंटिन्यू ठेवली ना, झक्कास तुमचा भाव होते. कोणती पण वेब सिरीज. वेब सिरीज कारण तुम्ही मध्ये माहिती मस्त तुमचं खूप गाजले होते. होतं काय विषय म्हणजे मला कंटिन्यू करणं होत नाहीये. तुम्हाला जसं वेळ भेटत नाही, बरोबर मला वेळ भेटत नाही. आणि बाहेरचा आता याच्या अगोदर मी शो घेत नव्हतो किंवा ऍडव्हर्टाईज जास्त नव्हता, पण आता शो येतात, ऍडव्हर्टाईज पण येतात, त्यामुळे बाहेर पडावं. ते दादा ट्रॉफी पण या दादा उभे राहील. टाइम करून आता आणि हे ट्रॉफी पण भेटते बाबा. चला ट्रॉफीचं हे थोडंसं फेविक्विक लावून असं चिपकून द्यायचं. एकच राहिली का? हो. तर ही एक ट्रॉफी आमची गाऊनवाली बाईची, ही आम्ही दादाला देतो. ओके. आणि यांचं सॉन्ग पण आहे गाऊनवाली बाईचं, बघा युट्यूबला जाऊन तुम्ही. मस्त छान. चला असेच तुम्ही यशस्वी व्हा, आपण असेच भेटत राहू. ओके. फोटो काढला. ओके. माझ्याच्यात काढलेला. ठीक आहे. बघ ते हे काढले. आपल्याला कोणी बोलावलं का नाही तर त्यानं आपल्याला फुलाचा हार देते किंवा काही ते की हा हे जे ट्रॉफी दिली का नाही ते. कारण माझ्या घरात कोणी ते पाहून अरे बापरे एवढं. आता जे मिस बोललो नाही एवढं. आणि बरेचसे तिचे आणखी म्हणजे जे काय म्हणते त्याला प्रमाणपत्र झाले मला पण बऱ्याच ठिकाणी भेटते, पण मी ठेवलं नाही, पण आता ठेवणार. हो बारामतीला चालले ते आता. हो एकटे चालले. सूरज चव्हाण सूरज चव्हाण तुमच्या घराजवळ राहते का? हो तिथंच एक 20-25 किलोमीटर. आम्ही आलो तर मग भेटू त्याला. हो नक्की सगळ्यांना चला एक गिफ्ट करा. ओ माय गॉड. आम्हाला ते झाले प्रसाद. तुम्हाला काय आम्हाला काय फील झालं माहित आहे का? खाऊन बघा कसं लागतं. हो ना. कसं लागला? खूप सुंदर. दादा काही बॉटल बिटल पाण्याची भरली नाही तुम्ही? देऊ का भरून? इथे घरच आहे आपलं. फोन करा. चलो बाय 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 बाय. रस्ता माहित आहे त्यांना? पापा रस्ता माहित आहे? आवा ते ॲपनं तर सारी दुनिया घुमून घेते माणूस. मग काय तर. इकडून गेले पाहिजे फक्त इकडून नका जाऊ. मला इकडे नाही नाही ते तर चला आता पूजा पण चालली तिच्या घरी. चला पूजा मजा आली, एन्जॉय केला आणि आम्ही बर्थडेमध्ये खूप एन्जॉय केला. आम्ही घरी एन्जॉय केला, जेवढं शूट करता आलं तेवढं केलं. आता ते चालले तिला सार करायला जाऊ. चला पोचल्यावर फोन करा. चला बाय 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 पूजा बाय. या काकू मग या. आता लग्नात बोलवा नातासाठी. पक्का पक्का. चला जेवणी करण म्हणा राहिनी म्हणा. नाही का असं होते का? चला हो हो दादा हो चला.